आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय साईनाथा संतुरा, जय जय दयाळा गुणगंभीरा, जय निर्विकारा परात्परा, जय जय अपारा निरवद्या. ठेवूनी अलक्ष्य दृष्टी निजभक्तार्थ दयापोटीय, नानामिषय भक्तांसी भेटी, देवनी संकटीय तारिसी करावया दिनोद्धार. हाही एक लीलावतार, भक्त दुर्वासना दूरध्र, दुष्ट निशाचर वधावया. सद्भाव्य दर्शना जे जे आले, ते स्वानंदस प्याले, अंतर्य आनंद निर्भर धाले, डुलव लागले प्रेमसुख्य. एवंगुण साई समर्थ, हीन दीन मी अतिविनीत, तयांची या चरणाप्रत साष्टांग प्रणिपात दिनाचा. आता पूर्वकथानुसंधान, कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन, जाहल्या हिमज्वराचे निरसन, कथा निवेदन जाहली. दुर्धर वाखा आणि मोडसी अंगुली तर्जन तरणमात्र्य सिय भरजीत भुईमुख सेवावयासी देवनी नाहींशिय जाहलिय. तैसाच एकाचा पोटशूळ, एकाचा कर्णरोग समूळ, एका क्षयरोग महाप्रबळ, कैसा निर्दळला दर्शन्य. कैसे श्रीसाई कृपें करून भीमाजी जाहले सुखसंपन्न, साई लाग्य कृतज्ञता पूर्ण, चरणीय शरण अखंड. तैसाची अभिनव हाही प्रकार, हाही अपूर्व चमत्कार, श्रुतिया श्रवणार्थी बहु आद्र, जाणोनी सादर करीत्स्य. श्रुतिय नसता सावधान, कैस्या येईल वक्त्यासी स्फुर्ण, कैस्या गुणा चढील कथन, कैस्या ते रसपूर्ण होईल. वाक्ता काय करील कथन, सर्वथैव तो श्रोतया आधीन, श्रोतेस त्याचे अवलंबन, रसवर्धन तेणेनी. आधींची हे संतचरित्र, स्वभावेंची गोड बाह्याभ्यंतर, गोड संतांचे आहार विहार, सहजोद्गारही गोड. चरित्र नवे हे स्वानंदजीवन, साई महाराज दयाग्न, प्रेम्या भक्तां लागून, वर्षले साधन निजस्मरणा. गोष्टी सांगत प्रवृत्तीच्या, मार्गास लावीत निवृत्तीच्या, ऐशा प्रपंच परमार्थाच्या, सत्पुरुषांच्या या कथा. हेतू तरी हेच असावे, की संसार्य सुख्य वर्तावे, परी नित्य सावध राहावे. सार्थक कराव्या देहाचे अनंत पुण्याईच्या बळेय, अवचट्या जीवा नरदे मिळे, त्यातही परमार्थ जया आकळे, भाग्य आगळे ते एक. तेथेही जो करीना सार्थक, जन्मला भूभार तो निरर्थक, पशुहुनी काय अधिक, जगण्याचे सुख त्याला. आहार निद्रा भय मैथून न, यानुनी कान्हिये न जाणे जो. आ न, तो नर केवळ, पशुसमान न, पुच्छ विषाणविरहित. काय या नरजन्माची महती, येणेंची साधेल भगवद्भक्ती, पाय्य लागतील चारी. मुक्ती निजात्मप्राप्ती ऐणेंची, मेघमंडळीन विद्युल्लेखा, संसार हा चंचल तिजसारीखा, येथे कालाहीग्रस्त लोका, सुखाची घटिका दुर्मिळ. माता पिता भगिनी भ्राता दारापुत्र सुता चोलता, नदीप्रवाह्य काष्ठे वाहता, एकत्र मिळतात तेसे हे. दिसली अक्षण एक एकवट, लाटे सरसी फाटाफूट, ओहनी पडे जय ताटातूट, जुळेना तो घाट पुनश्च. साधिल्यानं आत्महित जन्य, व्यर्थ शिणविली तयाने जन्नी, लागल्याविण संतांचे चरणीय, होईल हानी जन्माची. प्राणी जेव्हा जन्मास आला, तेव्हांची मृत्यूपंथा लागला, मग आज उद्या किय परवाला, विश्वासला नर फसला तो. ठेवाव्या या मरणाचे स्मरण, देह केवळ काळाचे वैर्ण, ऐसे या प्रपंचाचे लक्षण. सावधान असाव्य, व्यवहार्य पाऊल ठेविता चौकस, परमार्थ पावेल अप्रयास, म्हणूनी प्रपंचीय नसावा आळस, पुरुषार्थी उदास असो नये. प्रेम्या साईकथा परस्ती, तयांसी होईल निश्रेयस प्राप्ती, साईचण्य वाढेल भक्ती, सुखसन्वित्ती लाल. जयांसी साईंचे प्रेम पूर्ण, तयांसी हे कथांचे सांठवण, देईल पदोपदी आठवण, साईचरण पंकजांची. निशब्दाचे शब्दय कथन, अतिंद्रियाचे इंद्रिय सेवन, कितीही करा हे कथामृतपान, पूर्ण समाधान दुर्लभ. अतर्क्य संतांचे विंदान, अनिर्वचनीय तन्महिमान, तयाचे वाचे पूर्ण कथन, कराया कोण समर्थ. नित्य पडता या कथा श्रवणीय, साई दिसेल नित्य नयनीय, मनीय ध्यानीय दिवारजनीय, स्मरणीय चिंतनीय राहील. दिसू लागेल जागृती स्वप्नीय, आसनीय शयनीय आणि भोजनीय, सवेनही येईल गमनागमनीय, जनीय वनीय निरंतर. ऐसा येता निदिध्यासनीय, मन पावेल स्थिती उन्नी, ऐसे होवो लागता अनुदिनीय, चित्त चैतन्य समरसेल. आता पुढील कथेची सांगती, असे जी कथिली पूर्वाध्यायात्य, करू तिचा उपक्रम संप्रती, सादर श्रोत्य होईजे.
भावभक्तीची शिरापुरी कितीही खा सदा अपुरी, जरी आकंत सेविली तरी तृप्ती न परिपूर्ण कधीही. असो आता ही दुसरी कथा. श्रोता आपण सादर परस्ता संतदर्शन सार्थकता होईल दृता मनाची. बाबा न बाह्यतः कान्ह्यच करीत, स्थान सोडूनी कोठ्या न जात. परी बैसल्या स्थळ्य सर्व जाणत, अनुभव देत सकळ जना. जे सतत्वही निजपिंडीय, तेंची किय अखिल ब्रह्मांडीय, कायेची करोनी कुरवडी. अखंडित अवलोका त्या सतत्वासी जो शरण, सर्वांसाठी तया एकतव जाण. नानात्वाचे केलिया धारण, जन्म मरण परंपरा. नानात्व स्थापणारी बुद्धधी, अविद्याच जाणावी त्रिशुद्धधी, गुर्वागमय चित्तशुद्धधी, स्वरूपस्थिती तेणेनी. अविद्येपासाव निवृत्ती, तीच एकत्वाची प्राप्ती, अणुमात्र असता भेद. चैत्य अनन्य स्थिती तिकेची. ब्रह्मादी स्थावरांत, जेय जेय उपाधिस्मन्वित, अविवेकीय अब्रह्मवत हलत, ओतप्रोत ब्रह्मतेय तेय. सकल विज्ञानघन स्वभाव, संसारधर्मा जेथ अभाव, नामरूपांचा पुसिला ठाव, निरवय ब्रह्मतेय. उपाधी स्वभाव भेद्ये, अविद्यामोहादी प्रमादे, नानात्व्य हेय चित्तलोधे, एकत्वबोध्या स्वस्थ हो. मी वेगळा जन वेगळे, ऐसे न जया कान्ह्य निराळेय, अखंडैकर सपूर्ण जे अभरले, दुजय न उरलेय तयातेय. नामरूप कार्य करणेय, या सर्व उपाधी समजणेय, नानात्व सर्वथैव त्यजणेय, ब्रह्म होणे ते हेयच. मीच एक अवघा पाही, मजविण रीता ठाव नाही, व्यापुनी अशेष दिशा दाही, नाह्यस कान्ह्य मदन्य. हेची भावना दृढ धरावी, माया भूलधुळी सारावी, मजविण नाह्य वस्तू. परावी आवरावी निजदृष्टी. श्रोत्या सहज येई संशय, तरी हा भेद कैसा होय, जीव ज्ञाता ब्रह्म ज्ञेय, कोण उपाय हा. जाया वेदबुद्धी रतीप्रमाण, अनन्यत्वा पाडी खाण, तात्काळ उत्पादी. नानापण जन्म मरणकारणा. अविद्यातिमिरदृष्टी, लोपता लोपे सकळ. सृष्टी सस्वरूपैक भरेल दिठी, नानात्व उठाउठी पळेल. शुद्धोदकीय शुद्धोदक, घालिता होत्या निखिळ एक, पूर्वापार समरसे देख, ओळख नुरे भेदाची. काष्ठाकार भिन्न भिन्न, परितीय अग्निस्वरूपे अभिन्न, तो अविच्छिन्न आकारहीन, स्वयविलीन निजरूपीय. ऐसेंच आत्मैक्य, विज्ञान न लगे. अन्य प्रतिपाद न, आत्मा सर्वांभूतीय परिपूर्ण, रूपविहीन सर्वथा. विपरीत अध्यारोप निमित्त, तेणे भ्रमित सर्वदा चित्त, जन्ममरणादी दुःखे अनुभवित, प्राणी दुश्चित्त सर्वदा. त्यागून नामरूपादी उपाधी, विशुद्ध विज्ञानरूप साधी, ऐशिया सिद्धासी माया न बाधी, निजानंदीय रथ सदा. ऐसिया स्थितीचे उदाहरण, मूर्तिमंत श्रीसाईंचे चरण, भाग्य लाभले जया दर्शन, धन्य धन्य जन ऐसे. चंद्र उदकीय दिसे स्थित, परी तो जैसा उदकातीत, संत तैसेची भक्त परिवेष्टित, वस्तुतः अलिप्त तयांसी. दिसे जरी परिवारीला भक्त्य, परी न कोठेनही आसक्ती, स्वस्वरूपीय चित्तवृत्ती. दृश्यनिवृत्ती सर्वदा. ऐसे हे महासाधुसत, जयांच्या बोलात वर्ते भगवत, कान्ह्य न अप्राप्य तया विश्वात, कान्ह्य न अज्ञात तयांतेय. उपदेश देती आणि घेती, ऐसे गुरु शिष्य असंख्य जगतीय, परी उपदेशास्वेय. अनुभूती देती हातीय ते विरळा. पुऱ्या आता हेय पूर्ववर्णन करू मुख्य कथावतरण, तदर्थी श्रोते सोत्कंठ पूर्ण, श्रवणसंपन्न होवोत. मोंगलाई नांदेड शहरीय, पारशी एक प्रख्यात व्यापारी, धार्मिक लोकप्रिय भारी, नाम निर्धार्य रातंजी. धनसंपदेचे पसारे, गाड्या घोडे शेतेय शिवारेय, वाडियांची मुक्तद्वारेय, विन्मुख माघार्य नाच कोणी. ऐसे बाह्यतः आनंदसाग्रिय, डुंबत असता अहोरात्रिय, अंतर्य दुर्धर चिंतामग्री, सदैव घेरी शेटितेय. ये तोण ईश्वरी सूत्रची पाही, निर्बेळ सौख्य नाह्य कुणाही, कोणास कान्ह्य कोणास काही, उरहूर राही पाठीसी. कोणी म्हणेल मीच मोठा, सर्व ऐश्वर्ये मीच लाठा, चालू लागेल उफराटा, नसता ताठा भरेल. निर्व्यंगत्वा लागेल दृष्ट, लवव्यंगत्वाचे गालबोट. परमेष्ठी स्वकरेंस फासी यथेष्ट, ऐसे आहे स्पष्ट वाटत्य. रतनजी धनकनक संपन्न, आल्या गेलिया घाली अनन्न, दिनांचे विच्छिन्न करी दैन्य, सुप्रसन्न सर्वदा. एव शेटजी सुखांत होते, घेतले जरी हे जगाची या चेत्तेय. तरी वित्ताचेय सौख्य विफलतेय,
पुत्रहीनातेय सर्वथा कन्या संपत्तीचा पसारा एकामागून एक बारा कोठुनी लाभेल सुखाच्या वारा मनासी थारा कैंचा त्या प्रेमाविण हरिकीर्तन तालस्वराविण गायन यज्ञोपविताविण ब्राह्मण शोभा कवण तयाची आहे सकल कला प्रवीण नाह्य सारासार ज्ञान भूतदयाहीन आचार संपन्न शोभा कवण तयाची भाळी टिळे गोपीचंदन गळा तुळशीमाळा भूषण जेव्हा करी संतविडंबन शोभा कवण तयाची अनुतापावीण तीर्थाटन गळसरीविण अलंकर्ण पुत्राविण गृहस्थ शोभा कवण तयाची एकतरी सुपुत संता न देईल काय नारायण हेच तया अनुदिन चिंतन निश्चिंत मन होईना तेण्या शेटजी सदा खिन्न गोड न लागे अन्नपान्न मनिय रात्रंदिन उद्विग्न चिंतामग्न सर्वदा देवा माझा एवढा कलक दोन्ही कीजे मज निष्कलक देय वंशा आधारेक लज्जा राख प्रभुराया दासगणूंवर मोठी भक्ती जीवींचे हार्द तया निवेदिती ते म्हणती जा शिरडी प्रती मनेपसित पावसी घेय बाबांचे दर्शन चरण तयांचे वंदून खरे साध्यंत गुह्य निवेदन आशीर्वचन देतील जा होईल तुझे कल्याण अतर्क्य बाबांचे विंदान जाई तयांसी अनन्य शरण कृतकल्याण होशील मनास मानवला विचार रतनजींचा झाला निर्धार कान्ह्य दिन लोटली यावर पातले शिरडीवर रतनजी गेले दर्शना मशिदीसी घातले लोटांगण साईपदासी पाहुनी महाराज पुण्यराशी प्रेम तयांसी लोटलेय करण फुलांचा सोडिला सुमनहार काढूनी घेतला प्रेम्या बाबांच्या गळा घातला फलभार समर्पिला चरणांत्य ओन याती विनीत रतनजी अत्यादरयुक्त बाबांपाशी जाऊनी बैस्त प्रार्थना करीत ती परिसा जन पडता महत्संकट्य येती आपुल्या पायांनिकटी बाबा रक्षिती उठाउठी म्या हे गोष्टी ऐकिली म्हणूनी इथवर आलो भेटी धरोनी मोठी उत्कंठा पोटीय सादर करीतो चरण संपुटीय परता न लोटीय महाराजा मग म्हणती बाबा तयासी येता येता आज येसी दे काय मज दक्षिणा देसी मग तू होसी कृतात येता कोणीही दर्शनासी लागता चरण वंदावयासी असो हिंदू यवन वा पारसी दक्षिणा त्यापास्य मागत ती तरी काय थोडी थोडकी रुपये 1-2 वा पंचगडी मागत शत सहस्त्र लक्ष कोडी स्वेच्छा परवडी दक्षिणा दिधली तरी आणि काणा संपली म्हणता उसनी घ्याना जेव्हा कोठ्या उसनीही मिळेना तेव्हा मग याचना थांबवीत आणिक तया भक्तांग म्हणत फिकीर न करे जा यत्किंचित देईन तुझला रुपये मी मस्त बैसे तो निश्चिंत मज पाशिय दुनिये में किसी का कोई हई और किसी का कोई हई अपना तो यहाँ कोई नाही हई अपना अल्लाह ही अल्लाह करी जो मज जीव प्राण ऐसियाचीच मज वाण तो देता मज एक गुण देतो मी शतगुण तयासी असे ना मोठा लक्षाधीश तयासही दक्षिणा मागाव्यास निर्धना घरी जाव्यास करीत आज्ञेस महाराज मोठा धनाढ्य अथवा रक गरीब दुर्बळ अथवा खक एक उणा वा एक अधिक नाह्य ठाऊक साईस वंदुनिया आज्ञाशीर्य निरभिमान होऊनी अंतरीय बाबांलागे याचना करी जाऊनी घरीय गरिबांच्या तरी या पोटी हात साराश दक्षिणेचे करुनी मीश बाबा शिकवित निजभक्तांस वराव्यास सलीनता उपजेल कोणासही ऐशी शंका साधूस तोंड पाहिजे धन का यदर्थी विचार करिता निका फिटेल आशंका मनाची साई जरी पूर्ण काम दक्षिणेचे काय काम कैसा असेल तो निष्काम भक्तांचे दाम मागे जो जयासी गारा आणि हिरा ताम्र नाणे अवा स्वर्णमोहरा एकाची परिमाणाचा विक्रा तो का निचकरा पसरितो उदरपूर्त्यर्थ मागती भिक्षा वैराग्याची वरिली दीक्षा तया विरक्ता निरपेक्षा काय अपेक्षा दक्षिणेची अष्टसिद्धी जोडिल्या करिय जयाचे सदा तिष्ठती द्वारीय नवनिधी जयाचे आज्ञाधारी तया का लाचारी द्रव्यार्थ ऐहिकावरी मारुनीला थ आमुष्मिका न ढुंकून पाहत ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त धन किमर्थ तयांना जे संत साधू सज्जन जे उत्तम श्लोकप्रायण भक्तकल्याणार्थ जयांचे जीवन तयांसी धन का व्हाव्य साधूसी किमर्थ व्हावी दक्षिणा तयांनी असाव्य निरिच्छ मना फकीर होनी लोभ सुटेना नित्य आराधना पैशाची प्रथमदर्शना घेती दक्षिणा पुनर्दर्शना मागती दक्षिणा निरोप घेता आणा दक्षिणा
क्षणोक्षणीय हेय काय आद्य पाणी उत्तरापोषण पुढे हस्तमुख प्रक्षालन करोद्वर्तन तांबूलदान तयामागून दक्षिणा परी बाबांचा क्रम विलक्षण करू जातांची चंदनविलेपन किंवा अक्षताद्यलंकरण दक्षिणा प्रदान कांक्षिती आरंभितांच पूर्वाराधना बाबा आद्यच मागती दक्षिणा ओम तत्सब्रह्मार्पणा तत्क्षणाच करण्या ये तरी या शंकेचे निरसन कराया नलगे महाप्रयत्न होता क्षणिक दत्तावधान समाधान लाधाल धनाचा जो करण्या सांच्य धर्म घडावा हाची आशय परिक्षुल्लक काम आणि विषय यांतची अतिशय वेत्य धनापासाव धर्म घडे धर्मापासाव ज्ञान जोडे स्वार्थ तरी तो परमार्थी चढे मना आतुडे समाधान आरंभी बहुतकालपर्यंत बाबा कान्हेही नवते घेत जळक्या काड्यांचा संग्रह करीत तोच किय भरीत खिशांत असो भक्त वा अभक्त कोणाही पाशीय कान्ह्य न मागत दिडकी दुगाणी ठेविल्या तेथ तमाखू आणीत वा तेल तमाखूच्या फार प्रेम ओढीत विडी अथवा चिलीम त्या चिलिमीची सेवाही निस्सीम बहुधा निर्धूम्र नसेती पुढे आल्या कोणाचे मना रिक्तहस्ते दक्षिणेविना जाव्य कैस्या संतदर्शना तदर्थ दक्षिणा ते घेत दिडकी दिधल्या घालीत खिसा ठेविता कोणी ढबू पैसा परत करीत जैशाचा तैसा क्रम हा ऐसा बहुकाळ परी पुढ्य कान्ह्य काल्ले साईबाबांचे महात्म्य वाढले भक्तांचे थवे येऊ लागले पूजन चालले विधीपूर्वक नाही पूजेची सांगता जाण सुवर्ण पुष्प दक्षिणेविण हेय तोंड नित्यपूजेचे विधान पूजका प्रमाण ठाऊक्य राज्याभिषेकसिंचना अथवा संपादिता पदपूजना पूजक आणि ती उपायना तैसीच दक्षिणा गुरुपूजे उच्चादिवी दक्षिणावत हिरण्यदा अमृतवत हेमदाता शुद्धिमत मंत्रवर्णांत हेय वचन सौमंगल्य गंधदान्ये आयुष्यवर्धन अक्षतेन्ये श्री ऐश्वरे पुष्प तांबूलापण्य दक्षिणेन्य बहुधनता गंधाक्षत पुष्प तांबूल पूजाद्रव्यात जैसेय मूल तैसीच दक्षिणा सुवर्णफुल बहुधन फल वितरिते दक्षिणा लागे देवतापूजनीय तैसीच तत्सांगता सिद्ध्यर्थ जनीय व्रतोद्यापन वायनदानीय हिरण्य लागे अर्पाया जगाची ही घडामोड पैशावरीच सारी मोड अब्रुनुकसानीची ही फेड फेडितात ही पैशान्य हिरण्यगर्भ गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित देवपूजेसही दक्षिणा संत संतपूजनीयच का नको संतदर्शना जाता आपापल्या ज्ञानानुसारता येते कोणाच्या काय चेत्ता एकवाक्यता दुर्मिळ भजनभावार्थ कोणा मनीय कोणी संत परीक्षे लागुनी कोणी म्हणे मनींचे सांगुनी देईलजनीय तो संत कोणी प्रार्थिती दीर्घायुता हास्ती हिरण्य संपत्ती मतता कोणी पुत्रपौत्रवत्ता अखंडित सत्ता मागती नवलबाबांची अगाध शेली जावोत कोणी कराया कुटाळी दुर्बुद्धीची होनी होळी चरणकमळीय विनटत हेही भाग्य नसलिया संचित्य अनुताप तरी पावत चेत्य ओनी निरभिमान निश्चिती दृढ प्रचिती पावत हे तोंड सर्व प्राकृत भक्त सर्वथैव प्रपंचासक्त दक्षिणादान्य शुद्धचित्त व्हावेत हे मनोगत बाबांचे यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती आत्मज्ञानोत्सुकाही प्रती दक्षिणाप्रदान साधन युक्ती स्पष्ट वचनोक्ती सांगते भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघांसी व्हावी इष्टप्राप्ती तरी दक्षिणा निजगुरुपती निजहितार्थी द्यावी किय प्रजापतीही देवादैत्या मानवांसकट तीन अपत्या ब्रह्मचर्य वा संपत्ता उपदेश मागता हेंची वदे द हा एकाक्षर उपदेश केला काय येण्या बोध झाला तोही विचारुनी दृढ केला अभिनवलीला गुरु शिष्य दांत व्हावे देव समजले दया करा असुर समजले दान द्यावे मानव समजले प्रजापती भलेय भलेय म्हणे देव नव्हेत कोणी अनय मानवची परिस्वभाव्य भिन्न अदांत उत्तमगुणसंपन्न देव हे अभिधान तयांचे मानवांमाजीच आहेत असुर जे हिंसापर दुष्टक्रूर मानवा गांजी लोभ दुर्धर एव त्रिप्रकार मानव तरी लोभप्रधान नर लोभगर तेतून काढाव्यावर भक्तही तेच्छा उडवी कर कृपासागर साईनाथ तैत्तिरीयोपनिषद नुवाक एकादशीय श्रुतीही देख दानप्रकार आज्ञापी अनेक त्यांतील प्रत्येक परिसावात
देण्या नित्य श्रद्धेने द्यावे, विनाश्रद्धा दिदल्या न पावे, राजाजने शास्त्राजने घ्यावे, लज्जेने द्यावे कान्ह्य तरी, विवाहादी लोकाचा र, तेथेही देण्य लागे आहे र, देवनी राखावा, मित्राचा र, लोकव्यवहार, शिक्षाही, बाबाही, दकार्य भक्तांप्रत, भक्तहितार्थ त्यांची मागत, करा दयादान वा दांत, सौख्य अत्यंत लाधाल, अदांतत्वादी दोषत्रय, करावया हा त्रिदोषक्ष्य, हा एकाक्षर स्वल्पोपाय, शिष्यार्थ गुरुराय योजिती, काम क्रोध आणि लोभ, आत्मोन्नती लागिय अशुभ, तयांचा जय अति दुर्लभ, यदर्थ सुलभ, उपाय हा, जैसी ही श्रुती तैसीच स्मृती, तियेचीही ऐसीच अनुमती, तियेचे अवतरण श्रोत्यांप्रती, दृढ प्रतित्यर्थ देत्स्य, त्रिविध नरकसेदद्वार नाशन्मात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रय त्यजेत हलत. श्रीमद्भगवद्गीता श्लोक काम क्रोध लोभ जाण ही नरकाची द्वारे 3 यांचे पाय्य आत्मविनाशन यदर्थ निक्षून त्यागाव्य परमदयाळू साई समर्थ साधावया भक्तहितार्थ तयांलागिय दक्षिणा मागत शिक्षणही देत त्यागाचे दक्षिणेची काय किंमत साधावया गुरुवचनार्थ प्राणही द्यावया नाही जो उद्यत तयाचा परमार्थ कायसा खरेंच भक्त कल्याणाविण बाबांस काय दक्षिणेचे कारण स्वय तयांचे नवते जीव न अवलंबून दक्षिणेवरी पोटासाठी भिक्षा मागत दक्षिणेपोटी नवता स्वार्थ दक्षिणादान्य शुद्धचित्त व्हावेत निज भक्त आहेत उपरिनिर्दिष्ट वेदवचन तदनुसार दक्षिणाप्रदान आद्य घडवुनी आणल्या वांचून न घडे पूजन संपूर्ण पुरे आता हा दक्षिणा ग्रथ विशद झाला तन्मथितार्थ नाही अभिलाषना स्वार्थ भक्तस्वहितार्थ दक्षिणा म्हणून आता कथाभाग पुढे निवेदो यथासाग ऐका रातंजी दक्षिणाप्रसंग कौतुक सांग साईंचे श्रोत्य पूर्ण कृपापूर्वक परिसिजे हे अद्भुत कथांक साई स्वरूप कैसे व्यापक कैसे अलौकिक देखिजे शेटीपाशीय दक्षिणा मागता साई कथिती पूर्ववृत्ताता परी तो नाठवे शेटीचे चित्ता वाटली विस्मयता तयांसी 3 रुपये 14 आणे त्वा मज दिदले ते मी जाण्य बाकी जे आणले मज कारण्य ते मज दक्षिणे देईगा यांची बाबांचे प्रथमदर्शन ऐकुनी बाबांचे हे अवाचन रातंजी शेट विस्मयापन करू स्मरण लागती शिरडीस पूर्वी आलो नाही कोणासवे न पाठविले काही ऐसे असता आश्चर्य पाही महाराज साई वदती हे नाहीच ऐसे कधी घडले रातंजी मनिय बहु अवघडले दक्षिणा दिधली पाया पडले तयान उलगडले ते कोड्य ते तितुकेंची राहुनी गेले प्रयोजन येण्याचे निवेदन केले पुनश्च पाय्य लोटांगण घातले जोडुनी बैसले निजहस्त शेटजी मनिय बहु धाले म्हणती बाबा बरे केले पूर्वभाग्य उदया आले दर्शन झाले पायांचे मी दुर्दैवी अल्पज न नेण्या पूजा अर्चा यजन विधिवशय हे त्रिकाल्स न प्राज्ञ दर्शन घडले की आपण जाणता माझी चिंता करा दूर ती कृपावता लोटू नका या अनन्य भक्ता पायान परता दयाळा दया उपजली साईनाथा म्हणती चिंता न करे वृथा तव नष्टचर्य येथुनी आता पाया उतारता लागला प्रसाद ओदीचा हात्य दिला कृपेचा कर शिर्य ठेविला मनाची मुराद पुरविल अल्ला आशीर्वाद दिधला शेटीस मग आज्ञापन घेतले रतनजी परतोनी नांदेडा आले जय जय जैसे घडले सविस्तर कथिले गणुदासा यथायोग्य झाले दर्शन आनंदनिर्भर झाले मन प्रसादपूर्वक आश्वासन आशीर्वचन पावलो यथास्थित सर्व झाले परी एक नाह्य मज समजले महाराज हेय काय वदले कानियही नोमजले मजलागी 3 रुपये 14 आणे त्वा मज दिले मी जाण्य बाबांचे हेय काय बोलणेय सांगा स्पष्टपणे मज सार्य कुठले रुपये कुठले आणे कुठुनी पूर्वी घडले देण्य यांतील इंगित कानियच नेण्य प्रथमची जाण्य शिरडीचे मज तोंड कानिय उकल न पडे भासे मज हेय गुळरोगडेय दुर्बोध केवळ हेय मज कोडेय आपण उलगडे तरी का हा तरी एक चमत्कार दासगणू करीती विचार काय असावे यांतील सार मनाचा निर्धार होईना 8वे पूर्ण विचारातीय एक अवलियाची मूर्ती मौली साहेब जयावत्ती 8वली चित्तीय बुवांच्या जातीचेही मुसलमान
कार्यक्रम संतांसमान धंदा हमालीचा करून प्राक्नादीन वर्तती यांचे चरित्र सविस्तर देता विषयांतर होईल ग्रथा मौलीसाहेब चरित्र ठावी समजता नांदेड्य शिर्डीस जाण्या ठरल्यावरी मौलीसाहेब यांची फेरी सहज शेटजींचे घर स्वेच्छाचार्य जाहली तया उभयता परस्पर प्रेम होत्य अपरंपार फलपान सुमनहार यथोपचार अर्पिले शेटजीस होनी प्रेरणा दिधला मौलींस छोटा खाना तेथील खर्चाची कल्पना स्मरली तत्क्षणा गणुदासा खर्चाची यादी आणविली पैन पै सर्वही धरली तयाची मग एकंदर केली बेरीज झाली बरोबर 3 रुपये 14 आणे तंतोतंत अधिक न उण्य तयाची पावती बाबांनी देण्य आश्चर्य बहुगुण्य सर्वत्र साई महाराज ज्ञानराशी जाणे बैसोनिया मशिदीसी भूत भविष्य वर्तमानासी कवण्याही देशीय घडोतेय भूतमात्रीन एकात्मता असली यावीण साई समर्था येईल का हा प्रकार अनुभवित अथवा सांगता दुजियात्य शिर्डीपासूनी नांदेड दूर दोहींमध्ये महदंत्र अनोळखी हे संत परस्पर साईस ही तार यावी कैसी साई महाराज तुम्ही एक मौलीबुवा कोण्याणिक वेदबुद्धीचा हा विवेक नाही अनेकत्व उभयात मौलीबुवांचा तोची आत्मा असे सर्वांचा सर्वांतरात्मा परी या एकात्मतेच्या धर्मा धन्य त्या वर्मा जाणीतो बाह्य देह जरी वियुक्त अंतर्य दोघे नित्ययुक्त ते दोघे ही वाणी अयुक्त कधीही विभक्त नवत ते त्या दोघांचे एकज्ञान एकप्राण एक अनुसंधान दोघेही एक चैतन्य न समसमान वृत्तीने शिर्डी नांदेडीय महदंत्र त्या दोघांचे एक अंतर एक प्राण एक शरीर तेण्यही तार परस्परा काय नवल हेय साधुसत तारायंत्र्य तारारहित कुठे कान्यही घडो सृष्टीयत साध्यंत अवगत तयांत्य पुढ्य योग्य काळ लोटला रतनजीस देव पावला स्त्रियेसी त्याच्या गर्भ राहिला वृक्ष पालवला आशेचा सुवेळ्य कुटुंब बाळंत झाले आशीर्वचन सत्य झाले पुत्ररत्न पोटी आले आनंदले रतनजी पडता बहुसाल अवर्षण वावे अवचट पर्जन्य वर्षण तेसे हे शेटजी निवाले पूर्ण पुत्रसंतान प्राप्तिन्य पुढ्य तो वंशवेल जो फुलला यथाक्रम विस्तारत गेला कन्यापुत्रीन सुख्य डनवरला सौख्य लाधला रतनजी पुढे ही जात साईदर्शना पावुनी तयांच्या आशीर्वचना पूर्ण झाल्या मनकामना तुष्टले मना रतनजी वसंती जरी आम सुफलित सर्वची फळे अपकू न होत 12 मुलांत 4 हयात सुख्य नांदत सांप्रत यदृच्छेन्या जय जय घावे त्यातची ज्याचे चित्त सुखावे ऐसे रतनजी गोड स्वभावे खेद न पावले तिळभर आता पुढील कथेचे असार साईने भरल्या स्थिरच कोण कुठेही बैसूनी स्थिर घ्यावा साचार अनुभव ठाण्या शहरचा एक गरीब लाचार उपनान जयाचे चोळक्र कैसे तयाच्या भावार्थावर जाहले गुरुवर प्रसन्न पूर्वी कधी न पाहिल्या देखिले तया सायस कैसे नवसिले कैसे तयांचे मनोरथ पुरले अनुभव दिदले कैसे त्या कायस्य भजन प्रेमाविन वाचण्या पोथी अर्थाविन देव कैंचा भावाविन अवघाशीण तुसारा कुंकुमतील काविण भाळ अनुभवाविण ज्ञान फोल नाही हे पुस्तकी विदेचे बोल अनुभव्य तोल करावे किमर्थ हा प्रबंध सायलीला अनुबंध याचा ठावा न मजला मस्करवी अजो साईंनी लिहिविला ठाव्या तयांचेच प्रयोजन शिवाय ग्रंथास लागे अधिकारी मी तोंड साईंची करीतो चाकरी तयांची ही दफ्तरदारी आज्ञाधारी तयांचा श्रोते चातक तृषाकीर्ण साई समर्थ स्वानंदग्न वर्षे अगाध कथाजीवन त्रेषा शमन करावया जिया सत्तेन्य हे वाणी जयांचे हे चरित्र वर्णी तयांची या पदरजकणीय घेऊ लोळणी हे काया तोच या वाचेचा प्रवर्तविता तोच निजकथेचा कथयिता त्याचेच पाय होवो स्थिरता चंचल चिता माझिया जैसे हेय कायिक आणि वाचिक तैसेंच भजन हेय मानसिक घडो मज अक्षय सुखदायक दीन मी पाईक साईंचा चरित्रवदता आणि वद्विता जरी साईच नटला तत्वता तरी काय भिन्न तच्छ्रोता तोही न परता साईवीण दिसाया दिसे चरित्र केवळ परी हा सकळ साईंचा खेळ स्वयच होनी खेळिया प्रेमळ खेळ हा प्रबळ मांडिला
अगाध साईबाबा चरित्र भक्तांसी अनुभव दावुनी विचित्र करुनी मजला निमित्त मात्र तुष्टवीत निजछात्र समुदाय चरित्र नवे हा सुखाच्या ठेवा नीच परमामृताचा मेवा भाग्य आगळा तेणेंची सेवा व्हा भक्तिभावा करोनी नवल गुरुकृपेचा महिमा स्मरण राहाव्या भक्तानाम म्हणून या ग्रंथ परिश्रमा भक्तविश्रामार्थ सेविले आवडीय हे चरित्र गाता उलसील श्रवण संपन्नता कथानुवृत्त्यनुवाद्य भक्ता भक्तिप्रेमळता वाढेल श्रवण करिता रात्रंदी न तुटेल मायामोह बंधन निरसेल त्रिपुटीचे भान सुखसंपन्न श्रोतेजन धरुनी श्रीसाई चरण हेमाड अनन्यभाव्य शरण विसंबुव न पावे एकही क्षण पायींच लोटांगण अखंड स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते रतनजी साई समागमो नाम चतुर्दशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावातु।